तर मंडळी, दिसते आहे का नाही एकदम झणझणीत, चरचरीत आणि चटपटीत। तर आज बनवूया मस्त अशी झणझणीत मेथीची भाजी। तर त्यासाठी मी इकडे मेथी खुडून ठेवलेली आहे। मेथीचे पानं जे आहे ते मी खुडून ठेवलेले आहे, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। त्यानंतर एका वाट्यामध्ये काढून घेतले। आता आपण यामध्ये पाणी टाकू आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मोठे मोठे वगैरे देठ असेल तर त्याला बारीक करून घ्यायचं। त्यानंतर मी ते पाणी टाकत आहे। पाण्याने मी चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली मेथी पहिले। त्यानंतर पाणी काढून घेतलं आणि गाळणीमध्ये मेथी थोडी थोडी करत काढून घेतली। आता हे आपण अर्धा तास बाजूला ठेवायचं, म्हणजे पाणी वगैरे असतं ते थोडंफार सुकतं। भाजी सुकेस तोपर्यंत आपण भाजीला लागणारे जे साहित्य आहे ते पाहूया। तर मी इकडे मोठ्या साईजचा एक कांदा कट करून घेतलाय, बघू शकता अशा प्रकारे मोठा मोठा कांदा कट करून घेतला। त्यानंतर बारीक बारीक कट केली कोथिंबीर, बारीक बारीक टोमॅटो कट केला, थोडीशी लसूणची पेस्ट घेतली आणि बारीक बारीक मिरची घेतली। मिरची तिखट असल्यामुळे मी थोडी कमी घेतली आहे, तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्यानुसार। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये तेल घातलं। तेल थोडंसं जास्तच घालायचं ह्या भाजीला। त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी तडतडली की कांदा घातला। कांदा चांगला थोडासा असा लालसर होईपर्यंत परतून घेतला, बघू शकता जास्त काही करपवायचा नाही आहे, थोडासा लालसर करायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली। कांदा मिरची चांगली परतून घेतली, 1-2 मिनिटं चांगली परतून घेतली कांदा मिरची। त्यानंतर मी त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकली, जिरा पावडर टाकला, हळद टाकली आणि परत एकदा सर्व मिक्स करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये बारीक बारीक कट केलेला टोमॅटो घातला, टोमॅटो पण अलटी पलटी केला, छान मिक्स करून घेतला। त्यानंतर मिरची पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं। मिरची असल्यामुळे मिरची पावडर आपल्या हिशोबानुसार आपण घालायची, जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं। त्यानंतर मी सर्व साहित्य परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं, पूर्ण परतून घेतलं। मग त्यामध्ये बारीक बारीक कट केलेली कोथिंबीर घातली, कोथिंबीर पण चांगली मिक्स करून घेतली चमच्याने फिरवत। त्यानंतर त्यामध्ये भाजी घातली मेथीची आणि भाजी पण चांगली अलटी पलटी करून घेतली। भाजी चांगल्या प्रकारे अलटी पलटी करून झाली की त्यानंतर 2 मिनिट वाफवून घ्यायची, बघू शकता अशा प्रकारे। मी आता भाजी झाकलेली आहे मीडियम गॅसवरती, 1-2 मिनिट झाकून घ्यायची आहे, वाफवून घ्यायची आहे। त्यानंतर बघू शकता मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। खरंच खूप मस्त झालेली होती, सर्वांना खूप आवडली। तर तुम्ही पण बनवा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा।